नमस्कार. मी आता तुम्हाला आंब्याचा चुंदा दाखवते साखरेच्या पाकातला. हा ते बघा, तुम्ही साहित्य बघा. 2 कैऱ्या घेतल्यात मोठ्या, चांगल्या अर्धा किलोच्या कैऱ्या आहेत 2. तेवढीच वाटी भरून चुंदा घेतलाय ना, कैरी किसलेली. तेवढ्याच 2 वाट्या साखर घेतले आणि 1 वाट 2 दालचिनीचे तुकडे घेतले, 4 लवंग घेतले आणि 4 वेलची घेतले. हे बघा, हातात दाखवते तुम्हाला. आता कृती दाखवते. तुम्हाला सोपी आहे एकदम. आपल्या रोजच्या जेवणासाठी बरी आहे कैरी. गॅस पेटवला. आता थोडंसं तूप टाकते. थोडं तूप टाकते, कारण ती वेलची वगैरे जरा तेलात तळायला, तुपात तळायला, म्हणजे वास छान येईल ना. हे बघा, दालचिनी, वेलची आणि लवंग 4 घेतलेले आहेत. थोडी हे झाली ना, नरम झाली का साखर टाकायची. बघा, घरी करून रोजच्या जेवणासाठी थोडं घेतलं, लहान मुलांना पण दिलं ना चपातीवर. खरं म्हणजे हे उन्हातच हे करतात. दालचिनी आणि पहिलं तूप टाकलं थोडंसं, त्यात दालचिनी, लवंग आणि वेलची, 4 वेलची, 4 लवंग आणि 2 दालचिनीचे तुकडे घेतलेत. 1 चमचा खाली तूप घेतलाय, कारण ते तळायला पाहिजे ना दालचिनी वगैरे म्हणून. आणि थोडंसं आता मीठ टाकायचं, कारण कुठचा पण पदार्थ गोडाचा असला ना, थोडंसं मीठ टाकलं का चव येते. गोडाचा पदार्थ आहे ना, ते साखर टाकणार ना म्हणून. झालं. आता साखर टाकते. हे बघा, 1 वाटी साखर टाकली. अजून 1 वाटी, 2 वाट्या साखर टाकल्या. तेवढीच वाटी मोठी कैरी घेतली होती, तेवढ्याच 2 वाट्या साखर टाकल्या, कारण कैरी आंबट असते ना. साखर आता विरघळत आली. अजून विरघळून दे. चांगलं घट्टसर करायची कैरी. थोडी कैरी त्यात शिजली ना तर छान मस्त होतो गोड लोणचं. गोड चुंदा बोलतात त्याला, पण मी आपलं लोणचंच बोलते. काय हे कैरीचं चुंदा आहे. कैरी किसून घेतली आहे. आपला रोजचं घेताना पण चमच्याने घ्यायचं, लगेच झाकण लावायचं भरणीचं. थंड झाल्यावरच भरणीत भरायचं, आता पाणी सुटणार. बघा, जसं काय पाक झालाय, तिथे आटवलं बघा, छान झालंय ना. अजून सुकलं ना, थंड झाल्यावर अजून छान होईल. आता कढई पाक सोडायला लागली, म्हणजे पाक तयार होत आलाय. कढई बघा चिटकते ना, नाही चिटकत ना. पाक सोडला, आता झालं ते. बघा, कढईला बघा, आपला चुंदा होत आलाय. एकदम सुकलं बघा. बघा, कढईने पाक सोडलाय, म्हणजे कढईला चिटकलं नाही, म्हणजे छान झालं. आता आपण थोड्या वेळाने जरा बंद करूया गॅस आणि मग तुम्हाला दाखवते. बघा, छान एकदम सुकलं बघा. पाक झाला एकदम मस्त. आपला गॅस बंद करते. एकदम सुकलं बघा, आटवलं. साखरेचा पाक एकदम तयार झालाय. गॅस बंद करते. गॅस बंद केला. आता जरा हलवून घेते.
काढून घेते हा. बघा किती घट्ट झालंय, साखरेचा पाक झालाय. लहान मुलं खातील चपाती बरोबर, मोठी माणसं पण खाऊ शकतात. बघा तुम्हाला दाखवते, वेलची आहे, दालचिनीचा तुकडा आहे. बघा अख्खे वेलची आहे. बरणीत भरलं ना. हा, कैरीचा चुंदा तयार झाला आहे. तुम्ही बघा करून, मी केलाय तसाच करा हा, मग छान होईल. आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.